करतोय. So once again, very good evening to all of you. Warm welcome. Yes, Sanika, Aditya Babar, Aditya Dakore, then Ruturaj, Rachna, Sanika, Sheetal, Vaibhav, Tanvi, Sumit, then Aditya, Sanjeevani, Cynthia. ओके, मला वाटते आज जवळपास सर्व स्टुडंट या ठिकाणी आपल्या ऑनलाईन क्लासला प्रेझेंट आहेत. वैभव पण प्रेझेंट आहे, आदित्य वेताळ आहे, तन्वी आहे. ओके, चला, एखाद्याचं नाव समजा राहिलं असेल, सुमित कराडे आहे, तर त्याच्यासाठी रिअली सॉरी, कारण की आता एवढे सारे नाव आहे तर एखाद्याचं नाव राहू शकतं, पण काही हरकत नाहीये. तुम्ही काय करा, हो म्हणजे जेव्हा मी क्वेश्चन विचारेल तेव्हा तुम्ही आन्सर देत चला, तुमचं नाव मला पाठवून जाईल. ओके, हा. तर या ठिकाणी बघा, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द अँग्युलर एसएचएम. मी लिनियर एसएचएम पण तुम्हाला शिकवलेलं आहे. यस, तर अँग्युलर एसएचएम जेव्हा एखादा ऑब्जेक्ट परफॉर्म करतो, अरे काहीच नाहीये, म्हणजे एक मॅग्नेट आहे यार. मॅग्नेट काय होतोय, रोटेशनल मोशन म्हणजे टॉर्शनल मोमेंट तो परफॉर्म करतोय. इथे लक्षामध्ये, मग जर समजा एखादा बार मॅग्नेट असेल किंवा काही बी असेल, जर समजा आपण याला काय केलेलं आहे, एक पेन आहे, पेनला आपण या ठिकाणी धरलेला आहे, दोरी बांधलेली आहे, बट पेनला आपण असं मूव्ह केलेलं नाहीये, आपण पेनला झोका दिला नाही. मग आपण काय केलंय, पेनला असं आपण ट्विस्ट केलंय. मग ट्विस्ट केल्यानंतर, सोडून दिल्यानंतर काय झालेलं आहे, पेननी असं डिफ्लेक्शन दिलेलं आहे. बरोबर आहे. याला आपण म्हणतो रोटेशनल, टोटल रोटेशनल मोशन म्हणता येत नाही, याला आपण टॉर्जनल मोमेंटम म्हणू शकतो. बरोबर आहे, टॉर्जनल मोशन म्हणू शकतो. तर या ठिकाणी जे अँग्युलर एसएचएम आहे ते बॉडी परफॉर्म करत असते. मग अँग्युलर एसएचएम मध्ये काय असतं, टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटा असतो. जसं आपलं, अरे विसरून गेले का, जसं राजांनो लिनियर मोशन मध्ये काय असतं, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, लिनियर एसएचएम मध्ये काय असतं, फोर्स इज, हा सर आठवलं बघा, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असतं अँड दे आर इन द अपोजिट डायरेक्शन असतं. बस, या ठिकाणी आपण काय केले, फोर्सला रिप्लेस केले, टॉर्कनं डायरेक्टली प्रोपोर्शनल ऍज इट इज, मायनसला मायनस ऍज इट इज, आणि त्या ठिकाणी लिनियर डिस्प्लेसमेंट होतं. या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेतलेला आहे. विषय संपलेला आहे. ओके, चला, विषय संपला की सोडून द्यायचा असतो विषय. त्याच्यानंतर आपण बघितलं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द अँग्युलर एसएचएम. फायनल आपला फॉर्म्युला आलेला आहे d2 थीटा अपॉन dt स्क्वेअर प्लस c थीटा अपॉन i विच इज इक्वल्स टू 0. याच्यामध्ये c काय आहे रे, c इज द कॉन्स्टंट ऑफ द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, त्याला तुम्ही प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणू शकता. थीटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि I काय आहे, व्हॉट इज द I? I means, yes, anyone, what is the I? आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलं होतं I काय असतं. हा, so what is the I? What is the I? Moment of inertia. Yes, very good. That's a great. I is the moment of inertia. म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द अँग्युलर एसएचएम आपण काल बघितलंय. आता आपल्याला आज काय करायचंय, टाइम पिरियड ऑफ द मॅग्नेट व्हेन द मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता याच्यामध्ये बघा, एकदम इझी वाला डेरिवेशन आहे. आता काही मुलं नाही, शेवटचं डेरिवेशन म्हणून काही मुलं घाबरतात, पण याच्यामध्ये तुम्हाला सांगू का, एक बार मॅग्नेट आहे, बार मॅग्नेटला आपण काय केलेलं आहे, सस्पेंड केलेलं आहे फ्रॉम द रिजिड सपोर्ट, आणि त्याच्यानंतर हा बार मॅग्नेट आपण फ्रीली कुठे ठेवलाय का, नाही. या बार मॅग्नेटला आपण काय केलेलं आहे, ज्या ठिकाणी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे त्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण काय केलेलं आहे, बार मॅग्नेटला ठेवलेलं आहे. मग युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये बार मॅग्नेटला ठेवलं आणि याला जर समजा मी डिफ्लेक्ट केलं तर तो काय करेल, तो या ठिकाणी टॉर्जनल मोमेंट तयार करेल. बरोबर आहे. रोटेशनल म्हणता येत नाही, रोटेशनल म्हणजे पूर्ण ऍक्सिस भोवती रोटेशनल मोशन होत असेल, म्हणजे रोटेशन होत असेल अलॉंग द एनी ऍक्सिस, दॅट ऍक्सिस मस्ट बी पासिंग थ्रू द ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे कोणत्या बी ऍक्सिस भोवती जर रोटेशन होत असेल तर त्याला आपण म्हणतो रोटेशनल मोशन म्हणतो, की आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये बघितलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, आणि जर समजा पहिला पार्ट तुमचा जर विसरत असेल तर मला काय करा, तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला लिंक सेंड करत जाईल. याले लक्षामध्ये, किंवा आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर युट्यूब चॅनलवर आपले सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत, तर ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही प्रॉपर बघत चला. मधल्या काळामध्ये काही जास्त लेक्चर नाहीये, एकदम छोटे छोटे लेक्चर आहेत, 20-20 मिनिटाचे. आणि लेक्चर बघते वेळेस काय करायचं, जेव्हा तुम्ही सेकंड वेळेस लेक्चर बघता तर 1.5 च्या स्पीडनं लेक्चर बघायचं. यस, 1.5 ची स्पीड सफिशियंट आहे. म्हणजे समजा 30 मिनिटाचं एका तासाचं लेक्चर असेल तर ते 45 मिनिटामध्ये होईल.
यस 45 नाही, जवळपास लवकर आधीच होईल त्याच्या, म्हणजे लवकर लेक्चर तुमचं संपेल आणि एक लवकरात लवकर म्हणजे 2-3 दिवसामध्ये तुमचा एक चॅप्टर एंड होईल. यस, ही गोष्ट तुम्ही रिपिटेशन करत चला, कारण की आता आपले चॅप्टर जवळपास तुम्हाला सांगू का, एक 10 दिवसामध्ये आपले जवळपास 8 चॅप्टर एंड होतील. 7 चॅप्टर तर डेफिनेटली एंड होतील. कारण की पुढचे जे 3 चॅप्टर आहेत, मॅग्नेटिक मटेरियल, वेल नेचर ऑफ द रेडिएशन अँड द मॅटर, आणि त्याच्यानंतर 15 नंबरचा चॅप्टर आहे कोणता, स्ट्रक्चर ऑफ द ऍटम अँड द न्यूक्लिआय. हे 3 चॅप्टर आपले जवळपास 6 ते 7 दिवसामध्ये किंवा हार्डली 8 दिवसामध्ये एंड होतील. यस, चला आपण 10 दिवस बघूया, कारण की त्याच्यामधला जास्त मोस्ट ऑफ पोर्शन जो आहे तो डिलीट झालेला आहे. ओके, अरे मला सांगायचं एकच तुम्हाला, म्हणजे पुढी पाठ आणि मागं सपाट करू नका. रिवाइज करत चला, तर तुमच्या गोष्टी लक्षात राहतील. तुम्हाला पीडीएफ दिलेली आहे, लेक्चर्स ऑलरेडी अवेलेबल आहेत, आणि समजा तुम्हाला वाचायचा कंटाळ येत असेल तर डबल रिपीट लेक्चर बघत चला. ओके, म्हणजे कुठे बी समजा प्रवासात असाल, इकडे असाल तिकडे असाल, 15 मिनिट टाइम भेटला तर 15 मिनिटांमध्ये तुमचा एक व्हिडिओ कसा बी होतो. 1.5च्या स्पीडनं बघितलं तर एक व्हिडिओ कसा बी होतो. आणि आज गांधी जयंती आहे, सर्वांना गांधी जयंतीच्या आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. चला ठीक आहे, तर या ठिकाणी स्टार्ट करायचंय. ओके, चला शेवटचा क्वेश्चन आहे, राईट ऑन द क्वेश्चन. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ अ मॅग्नेट. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बरं, 3 मार्काला खूप वेळेस विचारलेला आहे. यस, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर. हॅलो, येत नाही आम्हाला. हॅलो 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 हॅलो. हा, यस, obtain the expression for the obtain the हा बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता शेवटचा क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे आणि दणक्यात सॉल्व्ह करूया यार, एकदम इझी आहे, काही टेन्शन घेऊ नका. तर या ठिकाणी क्वेश्चन आहे, obtain the expression for the obtain the expression for period of a magnet ओके. प्लीज मध्ये मध्ये माईक चालू करू नका, बिकॉज इट विल डिस्टर्ब द होल क्लास. अरे शेवटचं डेरिवेशन आहे, काही नाही एकदम. चला, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ अ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म vibrating in a uniform magnetic field. Vibrating in a uniform magnetic field. Uniform magnetic field and performing SH. Performing SH. बघा ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल अंडरस्टैंड व्हाट इज द मीनिंग ऑफ दिस क्वेश्चन. एकदम इझी आहे, टंडळान. चलो चालू करणे काय हमें. तर या ठिकाणी राजानो क्वेश्चन बघा काय विचारलाय. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ अ मॅग्नेट. आपल्याला काय विचारायचंय या ठिकाणी, पिरियड ऑफ अ मॅग्नेट. तर या ठिकाणी ते असं पण विचारू शकतात, पिरियड ऑफ द मॅग्नेट किंवा टाइम पिरियड ऑफ द मॅग्नेट, असं पण टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा डायरेक्टली जरी पिरियड ऑफ द मॅग्नेट विचारलं तरी घाबरायचं कारण नाहीये, कारण की तुम्हाला टाइम पिरियडच फाइंड आउट करायचा आहे. कुणाचा? मॅग्नेटचा. कधी? व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एक मॅग्नेट आहे राजांनो, मॅग्नेटला आपण काय केलेलं आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये असं ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा जो मॅग्नेट आहे तो अँगुलर एसएचएम परफॉर्म करतोय. हा जो मॅग्नेट आहे काय परफॉर्म करतोय? अँगुलर एसएचएम परफॉर्म करतोय. मग या ठिकाणी या मॅग्नेटचा पिरियड काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. अरे जसं आपण लिनियर एसएचएम मध्ये बघितलं, एखादा समजा जर पेंडुलम असेल आणि पेंडुलम समजा जर काय होत असेल, ऑसिलेट होत असेल, लिनियर एसएचएम परफॉर्म करत असेल, मग त्या ठिकाणी आपण बघितलं होतं. यस, बघितलं होतं सर. आणि त्याचा फॉर्म्युला बी आम्हाला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे? टी इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ द एल अपॉन जी. यस, देखा
यस समझे। ओके यहाँ पर देखिए t इक्वल्स टू 2 अंडर रूट ऑफ द एल अपॉन जी। हाँ सर एकदम करेक्ट, आप जो बोलते हैं ना एकदम करेक्ट बोलते हैं, और करेक्ट वाली बहुत बात जो है और हमें बहुत अच्छी लगती है। हा तर याच्यामध्ये एक डायग्राम आहे, डायग्राम इज व्हेरी इंपॉर्टंट। जर समजा तुम्हाला डायग्राम जर ड्रॉ करता आली तर तुम्हाला डेरिव्हेशन तुमच्या असा डाव्या हाताचा खेळ आहे, डेरिव्हेशन एकदम इझी आहे। तर या ठिकाणी आपण काय करू राजांनो, एक बार मॅग्नेट आहे। हा सर बार मॅग्नेट आहे, मग बार मॅग्नेटला काय करायचंय, काही करायचं नाही, बार मॅग्नेटला असं फक्त धरा। ओके या ठिकाणी कोणता पोल आहे, या ठिकाणी यस पोल आहे, आणि या ठिकाणी कोणता पोल आहे, या ठिकाणी नॉर्थ पोल आहे। त्याच्यानंतर या बार मॅग्नेटला आपण काय केलेलं आहे, काय केले सर, अरे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलंय। म्हणजे नेमकं काय, काहीच नाही रे, एक्सटर्नल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामध्ये धरलेलं आहे सर। हा त्याच्यामुळे काय होईल, हा त्याच्यामुळे काय होईल सगळ्या गोष्टी सांगतो। ओके काळजी करू नका। बघा या ठिकाणी आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, ज्याची की मॅग्नेटिक फील्ड किती आहे, बी आहे। ओके याच्यामध्ये आपण याला काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर याच्यामधला आता या ठिकाणी मॅग्नेटिक स्ट्रेंथ याची लाईन आहे ही आहे, याच्यामधला जो अँगल आहे तो किती आहे, थीटा आहे। ओके आणि त्याच्यानंतर लेंथ ऑफ द मॅग्नेट, या मॅग्नेटची लेंथ किती आहे, दोन पोल पासून जी लेंथ असते त्याला आपण म्हणतो लेंथ ऑफ द मॅग्नेट, दॅट इज द ट्वाइस एल आहे। ओके या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय हे प्लस, या ठिकाणी साऊथ असल्यामुळे मायनस क्यूएम येईल। आता याचा काही फायदा वगैरे काही नाहीये, डायरेक्टली तुम्हाला डेरिव्हेशन आहे, आणि या ठिकाणी प्लस क्यूएम आहे। ओके आता ते प्लस क्यूएम मायनस क्यूएम तुम्हाला काय असं लिहिण्याची आवश्यकता नाही, एकदम चला ठीक आहे, जेवढं पाहिजे तेवढी डायग्राम देतो तुम्हाला ड्रॉ करून। तर या ठिकाणी ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, याला असं मी धरतो पूर्णपणे युनिफॉर्म आहे। हा तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही मॅग्नेटला डिफ्लेक्ट करता, ओके मॅग्नेटला जेव्हा तुम्ही काय करता, डिफ्लेक्ट करता विथ अन अँगल स्मॉल अँगल थीटा। अरे काही नाही, हे मॅग्नेट आहे ना, मॅग्नेटला जस्ट आपण काय केलेलं आहे, डिफ्लेक्ट केलेलं आहे। मग जेव्हा राजांनो मॅग्नेट डिफ्लेक्ट होईल तेव्हा काय करेल, तो टॉर्शनल मोमेंटम परफॉर्म करेल, बरोबर आहे, अँगुलर एसएचएम परफॉर्म करेल। मग जर समजा तो अँगुलर एसएचएम परफॉर्म करत असेल तर त्या ठिकाणी त्याचा टाइम पिरियड ऑफ द एसएचएम चा फॉर्म्युला काय आहे, आणि तोच फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, ऑब्टेन करायचा आहे। यस ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा बघा या ठिकाणी एक तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे। ओके कोणता फॉर्म्युला लिहायचा आहे, जर समजा या ठिकाणी आता या मॅग्नेटचा जो टॉर्क आहे ना, जर समजा या मॅग्नेटचा टॉर्क हा टाऊ असेल, अँड विच इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, टाऊ इक्वल टू काय असतं, आय अल्फा असतं। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा या मॅग्नेटचं डायपोल मोमेंट, आता डायपोल मोमेंट म्हणजे काय असतं, ही आपण 11व्या नंबरच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत। आता ऍक्च्युअल मध्ये हा कन्सेप्ट कसा आहे, म्हणजे ड्युएल कन्सेप्ट आहे, एक तर आहे मॅग्नेटिक मटेरियल, आणि मॅग्नेटिक मटेरियल राजांनो ऑसिलेशन परफॉर्म करते, मॅग्नेटिक मटेरियल राजांनो काय करते, अँगुलर एसएचएम परफॉर्म करते। म्हणजे मॅग्नेटचा कन्सेप्ट आहे बट ऑसिलेशन मध्ये आलेला आहे। ऑसिलेशन मध्ये का आलेला आहे, कारण की तो ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतोय, अँगुलर एसएचएम परफॉर्म करतोय, म्हणून हा कन्सेप्ट ऑसिलेशन मध्ये त्यांनी टाकलेला आहे। बट या ठिकाणी त्या मॅग्नेटचं जे डायपोल मोमेंट असतं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतं, ते कॅपिटल एम असतं। 11व्या नंबरच्या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत मॅग्नेटिक डायपोल मोमेंट। मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असतं, त्या मॅग्नेटची ताकद किती आहे, त्या मॅग्नेटची स्ट्रेंथ किती आहे, यालाच म्हणायचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट। ओके बट तुमच्या या ठिकाणी पुस्तकामध्ये त्यांनी यम न घेता त्यांनी काय घेतलेलं आहे, म्यू घेतलेला आहे। म्यू म्हणजे काय राजांनो, म्यू इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आणि या ठिकाणी बी म्हणजे काय, बी इज द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी किंवा मॅग्नेटिक फील्ड म्हणा, डायरेक्टली मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणू शकता, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणू शकता, किंवा जस्ट याला तुम्ही मॅग्नेटिक फील्ड बी म्हणू शकता। आता हे शब्द सगळे तुमच्यासाठी नवीन आहेत, जसं की तुम्हाला मी जर फोर्स म्हणलं असतं, तुमच्या म्हणजे जवळचा शब्द आहे, तुम्ही लहानपणापासून 5वी पासून फोर्स, प्रेशर, वर्क डन, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात, बट या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड वगैरे, त्याच्यानंतर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, टॉर्क, या गोष्टी तुम्ही ऐकल्या नाहीत, त्याच्यामुळे हे शब्द तुमच्यासाठी नवीन असतील। ओके पण कन्सेप्ट काही नवीन नाहीये, कन्सेप्ट एकदम इझी आहे, तुम्हाला हे पाठ करायचंय। म्यू म्हणजे काय असतं, ऍक्च्युअल मध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे कॅपिटल एम असतं। 11व्या नंबरच्या चॅप्टर मध्ये त्यांनी कॅपिटल एम नच इंडिकेट केलेलं आहे, बट त्यांनी ऑसिलेशनच्या चॅप्टर मध्ये त्यांनी म्यू ने इंडिकेट केलेलं आहे।
ओके, कारण की या ठिकाणी आपण मास कशाने घेतोय, यम ने घेतोय, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी सिम्बॉल चेंज केलेला आहे, म्यू घेतलेला आहे. सो टाऊ इक्वल्स टू काय असतं, म्यू बी साइन थिटा असतं. हा तुम्हाला एक फॉर्म्युला याच्यामध्ये पाठ करायचाच आहे. यस, हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच करायचा आहे. हे ऍक्च्युअल मध्ये कसं असतं सांगू का, हे ऍक्च्युअल मध्ये असतं टाऊ इक्वल्स टू म्यू क्रॉस बी असतं. म्हणजे टॉर्क हा वेक्टर असतो विच इज इक्वल्स टू मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे म्यू असतं राजांनो, आणि मॅग्नेटिक फील्ड म्हणजे कॅपिटल बी असतं. याचा जो क्रॉस प्रोडक्ट असतो, यस, तुम्ही वेक्टर शिकला असेल. आता मला माहित नाही तुमचे कन्सेप्ट किती क्लिअर आहेत, बट जास्त मी आता डीप मध्ये जात नाही. ओके, हा नीट आणि जेईचा कन्सेप्ट आहे. याला म्हणजे सीईटीचा पण नाहीये, नीट आणि जेईचा कन्सेप्ट आहे. याला मी तो वगळतो. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, द टॉर्क ऑफ द मॅग्नेट इज गिव्हन बाय. म्हणजे एखादा मॅग्नेट समजा जर रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल, अरे एखादा मॅग्नेट समजा रोटेट होत असेल, हा थोड्या अँगल न होऊ द्या किंवा जास्त होऊ द्या, मग त्याच्यावर टॉर्क किती ऍक्ट होतो, टाऊ इक्वल्स टू म्यू बी साइन थिटा, किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता एम बी साइन थिटा पण म्हणू शकता. आणि हा फॉर्म्युला आपण ऍज इट इज मॅग्नेटिक मटेरियल नावाच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. डोंट वरी अबाउट दॅट. पण या ठिकाणी आपण काय केले रे, क्या किया है सर ने, अरे कुछ नहीं किया. देखो यहाँ पर हमने क्या किया है, यम को जस्ट मैंने रिप्लेस किया है म्यू से. और म्यू क्या होता है भैया, अरे म्यू वही होता है जो यम है, और यम क्या है, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट है. चला ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला फक्त एकच लाईन लिहायची आहे, द टॉर्क ऑफ द मॅग्नेट, दॅट इज द टॉर्क ऍक्टिंग ऑन द मॅग्नेट इज गिव्हन बाय द टॉर्क acting on the magnet, acting on the magnet is given by. ओके, is given by. हा काय फॉर्म्युला आहे, टाऊ इक्वल्स टू काय येणार आहे, एम बी साइन थिटा असतो, बट या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, म्यू बी साइन थिटा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं या ठिकाणी वेर. वेर काय लिहायचंय बघा, या ठिकाणी वेर मध्ये तुम्हाला लिहायचंय, वेर मध्ये तुम्हाला लिहायचं या ठिकाणी टाऊ काय रे, टाऊ इज द टॉर्क आहे. व्हॉट इज द टाऊ, टाऊ इज द टॉर्क. म्यू काय रे, म्यू ला तुम्ही काय घेऊ शकता, एम बी घेऊ शकता, विच इज इक्वल टू काय असतं रे, मैग्नेटिक डायपोल मोमेंट. क्या बात है सर, एकदम बढ़िया तरीके से तगड़ा हमें समझ रहा है, मैग्नेटिक डायपोल मोमेंट. हा, त्याच्यानंतर याच्यामध्ये थीटा, थीटा इज द व्हॉट, थीटा इज द अँगल बिटवीन द म्यू अँड बी. म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड याच्यामधला जो अँगल असतो तो काय असतो, थीटा असतो. दॅट इज द टाऊ इक्वल्स टू म्यू बी साइन थिटा. आता या ठिकाणी जर समजा हिअर, आता या ठिकाणी बघा हिअर, या ठिकाणी हिअर इफ थीटा इज स्मॉल, इफ थीटा इज स्मॉल, मग जर समजा थीटा हा राजानो स्मॉल असेल, तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं साइन थीटा इज नियरली इक्वल्स टू काय असतं रे, थीटा असतं. बरोबर आहे, म्हणजे ज्या ठिकाणी साइन थीटा आहे, काल आपण बघितलं होतं सर, अभी मुझे याद नहीं आ रहा है. अरे डोंट वरी, देखो हमने काल यहाँ पर मतलब कल हमने यहाँ पर लिखा था, क्या लिखा था, किधर गया भैया, जल्दी जलिए जलिए. ओके, यहाँ पर मैंने लिखा था थीटा इक्वल्स टू, म्हणजे थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. जर थीटा समजा स्मॉल असेल तर साइन थीटा इक्वल्स टू थीटा. हाँ सर लिखा था, यस दैट्स अ पॉइंट. ओके, यहाँ पर लिखिए, फिर यहाँ पर क्या आ रहा है, अगर थीटा अगर स्मॉल है, इफ थीटा इज स्मॉल देन साइन थीटा इज नियरली इक्वल्स टू थीटा. तो यहाँ पर फाइनल फॉर्मूला क्या आएगा, टाउ इक्वल्स टू आएगा म्यू बी इनटू थीटा आएगा. क्या बात है सर, क्या बात है, मतलब हमें एकदम डेरिवेशन समझ रहा है. अरे काय केलं, मेन फॉर्म्युला टाऊ इक्वल्स टू म्यू बी साइन थीटा. हा सर, त्याच्यानंतर टाऊ काय असतो, टॉर्क असतो, म्यू काय असतं म्हणजेच कॅपिटल एम असतं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतं. आणि जर समजा थीटा हा स्मॉल असेल, या ठिकाणी तुम्ही स्मॉल लिहू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही व्हेरी स्मॉल लिहू शकता. ओके, जर समजा थीटा हा व्हेरी स्मॉल असेल तर मॅथमॅटिक्स मध्ये आपण लिहितो, मॅथमॅटिक्स मध्ये सोडा जाऊ, आपल्या फिजिक्स मध्ये आपण लिहितो साइन थीटा इज नियर इक्वल्स टू थीटा असतं. म्हणजे टाऊ इक्वल्स टू काय येणार आहे, म्यू बी थीटा येणार आहे. त्याच्यानंतर टाऊ इक्वल्स टू टॉर्क अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया, याच्यामधलं रिलेशन काय रे, आपण बघितलं होतं. व्हाट इज द रिलेशन बिटवीन द टॉर्क एंड द मोमेंट ऑफ इनर्शिया. देखो यहाँ पर व्हाट इज द रिलेशन बिटवीन द टॉर्क एंड द मोमेंट ऑफ इनर्शिया, टाऊ इक्वल्स टू, टाऊ म्हणजे काय, टॉर्क सर, आई मतलब क्या है, मोमेंट ऑफ इनर्शिया सर. देन व्हाट इज द रिलेशन बिटवीन द टॉर्क एंड मोमेंट ऑफ इनर्शिया, सर यही फॉर्म्युला है, लिख दो, कौन सा है, टाऊ इक्वल्स टू आई अल्फा. चला लिहू शकतो का मी, टाऊ इक्वल्स टू आई अल्फा. Yes, sir. यस, व्हेरी नाईस. बट तुम्हाला लिहायचं या ठिकाणी टाऊ इक्वल्स टू आय अल्फा. मग त्याच्यानंतर
वरच्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करा, ज्या ठिकाणी टॉर्क आहे त्या ठिकाणी आय अल्फा पुटअप करा, विच इज इक्वल टू काय येणार आहे, म्यू पी इंटू थिटा येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं हे बघा, अल्फा अपॉन थिटा. आता काय केलं, थिटा इकडे आहे, थिटा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये जाईल का रे, लिहू शकतो मी. थिटा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये जाऊ शकतो का? येस सर. यस, दॅट्स नाईस. त्याच्यानंतर मी असं लिहू शकतो का, आणि इकडे आय मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर आय कशामध्ये जाईल, डिवायडेशन मध्ये. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, फायनल फॉर्म्युला आपला, यस, अल्फा अपॉन थिटा विच इज इक्वल टू राजांनो काय येणार आहे, म्यू बी अपॉन आय येणार आहे. बरोबर आहे. मग याला काय करा, याला द्या इक्वेशन नंबर 1 ना. अल्फा इक्वल टू म्यू बी, यस, म्यू बी अपॉन आय, म्हणजे अल्फा अपॉन थिटा इक्वल टू म्यू बी अपॉन आय आलेला आहे. यस, इथपर्यंत सर्वांना समजलंय? येस सर. आता त्याच्यानंतर बघा, द पिरियड ऑफ द व्हायब्रेशन ऑफ द मॅग्नेट इज गिवन बाय, एक फॉर्म्युला मला लिहायचा आहे. द पिरियड ऑफ द, पिरियड म्हणा किंवा टाइम पिरियड म्हणा, द टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेशन ऑफ मॅग्नेट. ओके, व्हायब्रेशन ऑफ मॅग्नेट is given by, हा काय राजांनो फॉर्म्युला येणार आहे, टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा. क्या बात आहे सर, बरोबर आहे. फॉर्म्युला आपण शिकलाय का नाही शिकलाय? टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा, आपण हा फॉर्म्युला शिकलेला आहे. यस, रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये शिकलेला आहे. त्याच्यानंतर आपण ऑसिलेशन मध्ये पण खूप वेळेस हा फॉर्म्युला रिवाइज केलेला आहे. यस, ओके. तर त्याच्यानंतर ओमेगा इक्वल्स टू काय असतं रे, ओमेगाला मी काय लिहू शकतो बघा बरं. आपण टाइम पिरियड ऑफ द कशामध्ये, सिंपल पेंडुलम मध्ये बघितलं होतं. ओमेगाला मी काय लिहिलं, हा सर, टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा, हा दिख रहा है सर. ओके, विच इज इक्वल्स टू 2 पाय, ये भी दिख रहा है. आणि ओमेगाच्या समोर मी काय लिहिलं रे, अंडर रूट ऑफ द एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट लिहिलं. काय लिहिलं, अंडर रूट ऑफ द एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हा पण फॉर्म्युला तुम्हाला पाठच करायचा आहे. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचंय, विच इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन अंडर रूट ऑफ, त्याच्यानंतर काय येणार आहे, 2 पाय अपॉन अंडर रूट ऑफ द एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. बट या ठिकाणी मोशन अँग्युलर असल्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे, अँग्युलर एक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पर युनिट काय येणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट येणार आहे. चला ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट, किसी को कोई शक? टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन अंडर रूट ऑफ द अँग्युलर एक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओमेगाला मी एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट लिहू शकतो, बट या ठिकाणी टॉर्शनल मोमेंट असल्यामुळे किंवा रोटेशनल मोशन असल्यामुळे अँग्युलर एक्सेलरेशन घेतले. एक्सेलरेशनला अँग्युलर एक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंटला अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेतलेला आहे. बाकी गोष्टी ऍज इट इज. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का मला सांगा. नो सर. ओके, वेरी गुड बेटा. त्याच्यानंतर तुम्हाला राजा फ्रॉम इक्वेशन 1, सर इक्वेशन 1 में क्या दिया है? अरे इक्वेशन 1 मध्ये राजा गौर से देखिए, इक्वेशन 1 को क्या दिया है सर, मुझे तो अल्फा अपॉन थीटा दिख रहा है. मग हे अल्फा अपॉन थीटा आहे ना, हे अल्फा अपॉन थीटा म्हणजेच याला वर्डिंग मध्ये असं लिहू शकतो मी, अँग्युलर एक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट, असं मी म्हणू शकतो का रे याला वर्डिंग मध्ये. अल्फा म्हणजे अँग्युलर एक्सेलरेशन आणि थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, म्हणजे अँग्युलर एक्सेलरेशन आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणू शकतो मी. यस सर. या मग या ठिकाणी अँग्युलर एक्सेलरेशन पर यूनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट है सर, क्या बात है. मतलब अंडर रूट में जो है ना ये ऊपर दिया है. मग या अंडर रूटच्या ठिकाणी मी म्यू बी आपण आय लिहू शकतो का रे फ्रॉम इक्वेशन 1 नुसार. तर तुम्हाला लिहायचंय फ्रॉम इक्वेशन 1. कन्फ्युजन होत असेल तर विचारा. यस, तर या ठिकाणी काय येणार आहे, टी इक्वल्स टू काय येणार आहे, टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन अंडर रूट ऑफ द काय येणार आहे, या ठिकाणी ज्या ठिकाणी काय आहे अँग्युलर एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट आहे, तर याला मी म्यू बी आपण आय लिहू शकतो का. यस, यस ऑर नो लगेच सांगा. यस सर. ओके, डबल, हा डबल सांगायचं असेल तर डबल तसंच विचारा मला. एखादी गोष्ट समजा रिपीट सांगायची असेल तर लाजू नका. सर सांगा ना एकदा. हा बरं ठीक आहे. टी इक्वल्स टू 2 पाय आपण ओमेगा पर्यंत सर्वांना क्लिअर आहे. येस सर.
ओके, फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा बेटा. कोणता फॉर्म्युला? ओमेगा इक्वल्स टू, कोणता फॉर्म्युला होता? ओमेगा इक्वल्स टू. बघा आपण टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम मध्ये बघितला. हा सर, ओमेगा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ द, बघा मार्कर पेन कुठे आहे? हायलायटर. ओमेगा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ द एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग या ठिकाणी कोणती मोशन होती? लिनियर एसएचएम होतं. सिंपल पेंडुलमची जी एसएचएम होती ती कोणती होती? लिनियर एसएचएम होती. बरोबर आहे. मग या ठिकाणी आहे अँग्युलर एसएचएम. मग अँग्युलर एसएचएम असल्यामुळे या ठिकाणी येणार आहे अँग्युलर एक्सेलरेशन पर युनिट. हे डिस्प्लेसमेंट आहे ना, मग डिस्प्लेसमेंटला फक्त लिहा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे एक्सेलरेशन आहे ना, एक्सेलरेशनला फक्त लिहा अँग्युलर एक्सेलरेशन लिहा. ओके, इज दॅट क्लिअर टू ऑल ऑफ यू? Yes, sir. हा, मग अँग्युलर एक्सेलरेशन पर युनिट Yes, sir. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग इक्वेशन 1 मध्ये बघा, हा अल्फा म्हणजे काय? अँग्युलर एक्सेलरेशन बघा, आणि थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे अँग्युलर एक्सेलरेशन पर युनिट हे भागाकारात मध्ये आहे ना, डिवायडेशन मध्ये आहे ना, म्हणजे अँग्युलर एक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय येणार आहे? न्यू बी अपॉन आय येणार आहे. मग ज्या ठिकाणी काय आहे अँग्युलर एक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, त्या ठिकाणी मी काय पुटअप केलेलं आहे? म्यू बी अपॉन आय पुटअप केलेलं आहे. मग आता हे जे आय आहे हे आय ला मी वर लिहू शकतो. म्हणजे फायनल फॉर्म्युला आपला काय येणार आहे? टी इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ द आय अपॉन या ठिकाणी म्यू बी आहे. बरोबर आहे. सो दिस इज द फायनल फॉर्म्युला ऑफ द टाइम पिरियड ऑफ द मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे जेव्हा एखादा मॅग्नेट आहे आणि मॅग्नेट जर समजा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ऑसिलेट होत असेल, व्हायब्रेट होत असेल, अँग्युलर एसएचएम परफॉर्म करत असेल, तर राजानो त्याचा जो फॉर्म्युला असतो टी इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ द आय अपॉन म्यू बी. आता काही काही पुस्तकामध्ये या ठिकाणी एनसीईआरटीच्या काय दिलेलं आहे? टी इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ द या ठिकाणी आहे आय अपॉन एम बी दिलेला आहे. मग राजानो एम म्हणजे काय असतं? एम म्हणजे असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आणि हे म्यू म्हणजे काय आहे? म्यू म्हणजे पण आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंटच घेतलेला आहे. यस, दोन्ही पण एकच आहे, घाबरायचं काहीच कारण नाही. तर या ठिकाणी आपला चॅप्टर एंड झालेला आहे. उद्यापासून आपण मॅग्नेटिक मटेरियल नावाचा आपण चॅप्टर स्टार्ट करूया. यस, चला ठीक आहे. आणि रिपीट लेक्चर बघत चला, जेणेकरून तुमचं रिव्हिजन होईल. ओके, आपल्याला कमीत कमी चॅप्टर करून जास्तीत जास्त मार्क घ्यायचे. चला ठीक आहे. हॅव अ नाईस डे. बाय बाय टू ऑल ऑफ यू. सर याचे नोट्स पाठवताय आज? हा, याच्या मी नोट्स आज तुम्हाला ग्रुपवर पाठवेल. यस सर, रनिंग नोट्स का? हा, रनिंग नोट्स याच्या. ओके सर. ओके, चला ठीक आहे. यस, बाय बाय टू ऑल ऑफ यू. सर्वांना अंडरस्टँड झालेला आहे? जर अंडरस्टँड झालं असेल तर यस म्हणा. Yes, sir. यस, थँक्यू.